आजची सकाळ अशी मस्त झाली होती सनलाईटमध्ये आणि इतकं छान वाटत होतं आणि इतकं छान ऊन येत होतं आणि माझे 2 क्यूटसे छोटेसे प्लॅन्टही खूप छान वाटत होते आणि तेवढ्यात असं काहीतरी झालं. तर ॲक्च्युली मी अशी निवांत आज बसली होती छान रिलॅक्समध्ये आणि तेवढ्यात माझ्या कोल्हापूरच्या काकांचा फोन आला, की मी पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये येतोय तुझ्याकडे, मी हिंजवडीमध्ये आलोय. आणि हे ऐकून जो मला शॉक लागलाय ना, शॉक म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका, पण शॉक म्हणजे मी एकतर खुश आहे, ठीक आहे, की ती येत आहेत. कारण ते खूप दिवसांनी येतात. त्यांना येता नाही येत जास्त असं करून आणि ते येत आहेत. मला शॉक ह्या गोष्टीसाठी लागला आहे, कारण माझ्या घरामध्ये एवढा पसारा पडलाय आणि तो कसा काढणार आहे मी अर्ध्या तासामध्ये मला नाही माहिती आहे. असो आणि ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांचं जेवणही करायचं आहे मला आणि पण हा जो पसारा काढायचा आहे ना, त्यासाठी मी काय करू समजत नाही आहे. म्हणून मी शॉकमध्ये खरं तर. ॲक्च्युली मी वर्कआउट करत होती आणि ते येणार आहेत असं बोलल्यानंतर मी सगळं स्किप केलं. पटकन फ्रेश झाली आणि म्हटलं की ठीक आहे आता आवरून घेऊ पटपट. म्हणून मी अशी समजत नाही आहे माझं आवरणार कसं? बघू आता कसं आवरते मी. कोल्हापूरहून येणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी असं छान कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा केला आणि मी तो जो पांढरा रस्सा बनवला होता ना, तो माझ्या नवऱ्याला जरासं म्हटलं की ठीक आहे बघू कसा झाला विचारण्यासाठी. तर त्याची काही अशी छानशी रिॲक्शन होती आणि नंतर मी असं शूट करत होते आणि माझ्या आबांना वाटलं की मी फोटो काढते म्हणून ते अवंतिकाला असे ॲडजस्ट करत होते. पण मी असा छान व्हिडिओ काढत होती आणि तेवढ्यात त्यांनी मी केलेला पांढरा रस्सा पिला आणि त्यांनी जी काही रिॲक्शन दिली ना, ते बघून माझा दिवसभर जो शॉक लागला होता ना, तो शॉक कुठे निघून गेला मला कळलं नाही. असा गेला आजचा दिवस. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.